नक्की भाजपकडून अमरावती विधानसभेसाठी प्रवीण पोटे पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण पाटील स्वतः आहे। तिसऱ्यांदा पक्षानं तुम्हाला संधी दिलेली, 2 वेळा तुम्ही इथे नेतृत्व केलेलं आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्राचे लोकनेते आणि आवडते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये असलेले आमचे आमदार आहेत, आमचे नगरसेवक आहे, आमचे लोकप्रतिनिधी आहे, आमचे महत्त्वाचे ज्यांनी भारतीय जनता पार्टी घरापासून चालवलेली पार्टी आहे, घरून सिदोरे आणून चालवलेली पार्टी, अशा सगळ्या लोकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण मला तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे। मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं मला मतं मिळाली होती। यावेळेससुद्धा मला विश्वास आहे की मी चांगल्या मताने निवडून येईल। मागच्या वेळेस काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा तुम्हाला मतदान केलं होतं। आम्ही 2012 पासून आमदार झाल्यापासून सातत्याने सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो। त्या अनुषंगाने स्वाभाविक आहे की माझा स्वभाव ज्या पद्धतीने माझं वागणं आहे त्या पद्धतीने मला त्यांनी मदत केली। यावेळेससुद्धा मला पूर्ण विश्वास आहे की एक याने मीच चालेल आणि मलाच सगळे मतं देतील असा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे। काय आहे आता निवडणुकीची रणनीती? आता 4 तारखेनंतर आपण निवडणुकीची रणनीती सुरू करू। साधारणतः मला एक 5-6 मी सगळे जाऊन आलेलो आहे। सगळे नगरसेवक माझे फॅमिली मेंबर असल्यासारखे सगळे नगरसेवक आहे, त्यामुळे मला कुठलीही चिंता करण्यासारखं काही काम नाही आहे। तुमची जी हे आहे विरुद्ध पार्टीमध्ये काँग्रेसला जागा सुटली, हर्षजित देशमुख आहे जे नागपूरचे आहे, परंतु स्थानिक नेते पण नाराज झाले की आयात उमेदवार दिला म्हणून। पाहते काँग्रेसची भूमिका आहे त्याबद्दल मला बोलता येणार नाही, पण मी सांगतो की तो आलेला जो कॅन्डिडेट आहे हा फार मोठा कॅन्डिडेट आहे म्हणून ऐकतो आहे की इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये मोठं काम आहे, हे सुद्धा मी ऐकलेलं आहे। तुमची फाईट फाईट होईल, नक्कीच होईल, पण मला विश्वास आहे की माझ्या फाईटमध्ये फार कोणी उभं राहत नाही असं मला विश्वास आहे। हे होते भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील ज्यांनी ABP माझाशी संवाद साधला। प्रज्ञा, धन्यवाद प्रणय। प्रवीण पोटे यांच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का आहे, मी चांगल्या मतांनी विजयी होईल असा विश्वास प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात जयकुमार गोरे सोलापूर